लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलितांमध्ये जागृत झाल्यावर पुढे आलेले एक प्रमुख साहित्यिक होते. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगलीमध्ये एका दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना फक्त 4थी पर्यंत शिकता आले. दुष्काळ पडल्यामुळे हे लहान असताना त्यांचे कुटुंब पायी पायी चालत मुंबईला चालरीत झाले. मुंबईमध्ये त्यांना पडेल ते काम करावे लागले. त्या काळी दलितांना दिली जाणारी वागणूक, गरिबांचे कबर-कष्ट, समाजामध्ये असलेली विषमता हे सर्व त्यांनी खूप जुळून पाहिले. त्या काळी भारतीय स्वातंत्र्य लढा, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रेरणेने चालणाऱ्या दलितांच्या उद्धारासाठी कार्य, सशस्त्र क्रांती, साम्यवाद असे अनेक राजकीय प्रवाह चालू होते. अण्णाभाऊ सुरुवातीची काही वर्ष कार्ल मार्क्सची कम्युनिझम म्हणजे साम्यवादाने प्रेरित झाले होते. अमर शेख सारख्या कलावंतांसोबत त्यांनी लाल बावटा कला पथकांमध्ये बरेच कार्य केले. त्यांनी आपले कथा, कादंबऱ्या आणि गीतामधून दलितांची वेदना, त्यांच्यावर होत आलेल्या अन्याय, गरिबांचे हाल यावर लक्ष वेधले. तमाशा, लावणी, फवारा अशा भाषांचा त्यांनी आपल्या गीतामध्ये वापर केला. डॉक्टर आंबेडकरांपासून प्रेरणा घेत ते दलित चळवळीत सहभागी झाले. आंबेडकरांमुळे दलितांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृत होत होती. त्यातून अनेक जण आपल्या लेखनातून व्यक्त व्हायला लागले. दलित साहित्य हा एक नवीन प्रकार उदयास आला. अण्णाभाऊ साठे हे आद्य दलित साहित्यिक होते. त्यांनीच दलितांच्या साहित्याला बळ मिळावे, व्यासपीठ मिळावे म्हणून दलित साहित्य संमेलन सुरू केले. इतर तरुण साहित्यिकांना प्रोत्साहित दिले. त्यांनी राष्ट्रयुग, महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या आपल्या भरीव कामगिरीमुळे ते दलित समाजासाठी पूजनीय बनले. लोकशाहीर, लोकरत्न, लोकसाहित्यरत्न अशा पदव्या लोकांकडूनच त्यांना मिळाल्या. कमालीची प्रतिभा, तीव्र संघर्ष आणि संवेदनशीलता यामुळे ते सर्वांसाठीच हे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर काही वर्षाच वयाच्या 48व्या वर्षी त्यांचा 18 जुलै 1970 रोजी मृत्यू झाला.